हरिओम. समाधिपाद सूत्र क्रमांक 8. विपर्यय मिथ्या ज्ञानम अतद्रुप प्रतिष्ठम. म्हणजे काय? या सूत्रामध्ये विपर्यय म्हणजे मिथ्या ज्ञानाची व्याख्या दिलेली आहे. जे ज्ञान वस्तूच्या खऱ्या स्वरूपावर आधारित नसून त्याच्या विपरीत किंवा चुकीच्या रूपावर आधारलेले असते त्याला विपर्यय म्हणजे मिथ्या ज्ञान असं म्हणतात. विपर्यय म्हणजे उलटा समज, चुकीचा निष्कर्ष. मिथ्या म्हणजे खोटं, असत्य. ज्ञान म्हणजे जाणीव, समज. अतद्रूप म्हणजे जे आहे तसं नसून वेगळं असलेलं रूप. प्रतिष्ठम म्हणजे स्थिर असलेलं, आधारलेलं. या सूत्रामध्ये आपल्या मनात येणारे सर्व ज्ञान हे एकतर योग्य असतं म्हणजे प्रमाण असतं, विपर्यय म्हणजे चुकीचं असतं, विकल्प असतं, निद्रा किंवा स्मृती या 5 प्रकाराचा पैकी एक असतं. यापैकी विपर्यय हा चुकीच्या माहितीचा प्रकार आहे. मुळात विपर्यय का होतो? इंद्रियाचा चुकीचा अहवाल येतो. उदाहरणार्थ, डोळ्यांनी चुकीचं पाहिल्यानंतर इंद्रियाचा अहवाल चुकतोच की. यातून विपर्यय उत्पन्न होतो. आधीच्या चुकीच्या अनुभवांचा परिणाम होऊन विपर्यय निर्माण होतो. अज्ञान किंवा चुकीच्या धारणा विपर्याच्या उत्पत्तीचं कारण असू शकतात. मनाची गफलत होते किंवा पूर्वग्रह दूषित असल्यामुळं विपर्यय निर्माण होतो. बघा, उदाहरण बघू. आकाश निळं आहे असं मानणं. प्रत्यक्षात आकाशाला रंगच नसतो, पण प्रकाशाचे विकिरण म्हणजे स्कॅटरिंग होतं, त्यामुळं ते आकाश निळं दिसतं. आपण निळा रंग आकाशाचा मूळ गुण आहे असं समजतो, ज्याला आपण विपर्यय असं मानतो. मृगजळ दिसतं आपल्याला वाळवंटात. वाळवंटात पाण्याचा तलाव दिसतो, पण प्रत्यक्षात तिथे फक्त गरम हवेच्या प्रभावामुळं एक भ्रम निर्माण झालेला असतो. अंधारात जमिनीवरती पडलेली दोरी आपल्याला काय वाटतं? ती साप आहे. हा सुद्धा विपर्ययच आहे. व्यक्तीबद्दल चुकीची समजूत निर्माण होते. कधी कोणी शांत बसलं तर आपल्याला असं वाटतं की त्याला जास्त अहंकार आहे, त्याला जास्त ॲटिट्यूड आहे. असा निष्कर्ष काढणं, असा चुकीचा निष्कर्ष काढणं हा सुद्धा विपर्यय आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर शरीर म्हणजे मी आहे असा विश्वास ठेवणं म्हणजे विपर्यय. प्रत्यक्षात मी म्हणजे आत्मा आहे, पण आपण शरीरालाच मी मानतो, हा सर्वात मोठा विपर्यय आहे. सुख हे बाह्य वस्तूंमध्ये आहे असं मानणं हा विपर्यय आहे. वस्तू तात्पुरता आनंद देतात, पण खरं सुख हे अंतर्मनात दडलेलं असतं. जग शाश्वत आहे असा विश्वास. प्रत्यक्षात जग हे गतिमान आहे, जगत आहे, ते बदलणारं आहे आणि ते नाशवंत सुद्धा आहे. या सूत्राचा जर सारांश सांगायचा झाला तर विपर्यय म्हणजे जे वस्तूचं खरं स्वरूपाशी मिळतं जुळतं असत नाही असं ज्ञान म्हणजे विपर्यय. वस्तू, घटना, व्यक्ती आणि परिस्थितीबद्दल जेव्हा आपण चुकीच्या कल्पना काढतो तेव्हा ते मिथ्या ज्ञान असतं. हा भ्रम दूर करण्यासाठी प्रमाण ज्ञान पाहिजे. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे प्रमाण ज्ञान आवश्यक आहे. तेव्हाच हा विपर्यय दूर होईल. धन्यवाद.